सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो गडावर बसवला होता तो पुतळा त्या ठिकाणी पडला, आपण सर्वांनी पाहिला असेल. त्या भारताचं दुर्दैव म्हणावं लागेल. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून ज्याला ज्याला त्यांचा हात लागतो ते निकृष्ट दर्जाचं कसं काय असू शकतं, याचे अनेक नमुने, याचे अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिले असतील. ज्या राम मंदिराला त्यांचा हात लागला ते राम मंदिर गळती सुरू झाली. जी संसद मोठ्या थाटामाटात बांधली त्या संसदेवर 1200 कोटी रुपये खर्च करून सुद्धा त्याला गळती लागली. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून तमाम देशातल्या शिवप्रेमींची इच्छा होती. त्याची सुरुवात भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. त्याची भ्रष्टाचारानं सुरुवात झाली, परंतु अजून एक वीट सुद्धा रचली गेली नाही. आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोकण भूमीमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हस्ते 4 डिसेंबरला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं, तो पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडला. आणि आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाज वाटावी अशा पद्धतीचं उद्गार किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की ताशी 45 किमी वेगानं वारं वाहत होतं म्हणून त्या ठिकाणी पुतळा पडला. मला वाटते अशा मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. थोडी जरी लाज या ठिकाणी या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना असली तर त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद आणि साथ तुमच्याबरोबर नाही. छत्रपतींना वाटतंय की एक कलंकी, भ्रष्टाचारी आणि अविचारी हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं आम्ही आज भर पावसामध्ये त्यांचा निषेध करण्यासाठी तोंडावर पट्टी बांधून मुख कशासाठी, या सरकारच्या विरोधात कुणी काही बोलायचं नाही. जे सरकार करल ते गप्प आपण फक्त ऐकून घ्यायचं, त्यांच्या विरोधात काहीच बोलायचं नाही, कारण त्यांची प्रत्येक गोष्टीला उत्तरं तयार असतात. हा छत्रपतींचा अपमान आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र शासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या छत्रपतींचा अपमान तुम्ही या ठिकाणी केला, अहो कशाचा पुतळा बसवलाय तुम्ही, आतमधून मोडके अँगल, मोडक्या पायपा आणि त्याला बाहेरनं पत्रा लावलाय. लाज वाटाय पाहिजे. आपण कशाच्या प्रति संवेदनशील असलं पाहिजे, महाराजांच्या प्रति असंवेदनशील तुम्ही. भ्रष्टाचार करावा, कशात करावा, भ्रष्टाचार करा, पण कशात, महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार. छत्रपतींना आम्ही आमचं दैवत समजतो, त्याच्यात सुद्धा तुम्ही शेण खाल्लं. इतकं व्याभिचारी सरकार या देशानं कधीही पाहिलं नव्हतं. आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज वरुणराजानं सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलाय. वरुणराजानं सुद्धा सांगितलं की हे सरकार लवकरात लवकर गेलं पाहिजे. आणि म्हणून हा आशीर्वाद या ठिकाणी या सरकारवर नाही, हा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारवर आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% या सरकारला टाटा बाय बाय केल्याशिवाय छत्रपतींचे आशीर्वाद थांबणार नाहीत असं आमचं मत आहे.